श्री स्वामी समर्थ. वैशाली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण गुळातील शिरा बनवतो आहे. तर त्यासाठी मी इथे 4-5 चम्मच रवा घेते. तो मी ऑलरेडी भाजलेला रवा होता, पण अजून एकदा लालसर होईपर्यंत तुपामध्ये भाजून घेते. कारण गोड शिरा बनवतो त्यासाठी लाल कलरचा शिरा छान लागतो, म्हणून अजून 1 चम्मच तूप ॲड करून मी अजून थोडासा लाल होईपर्यंत भाजते. इथे मी 4 बदाम आणि 4 काजू, 2 वेलची घेतलेत. त्याचं आपण क्रश करून घेऊया आणि रवा अजून लाल होईपर्यंत अजून भाजूया. आपण आता क्रश केलेला काजू आणि बदाम टाकूया. मी फक्त तोंड फोडून वेलची टाकते, ठेचून नाही टाकत. माझी रेसिपी आपल्याला आवडत असल्यावर मला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण ह्याच्यामध्ये गूळ ॲड करूया. गुळाचा शिरा खरंच उत्तम लागतो. तुम्ही एकदा करून पहा ही रेसिपी. साखरेपेक्षा तर बेटरच लागतो. आमच्याकडे सकाळी नाश्त्याला हाच शिरा बनवला जातो. हा शिरा नाही तर उपीट असतं. साखरेचा शिरा कोणी खाणार नाही. फक्त प्रसादातील असेल ना तर साखरेचा शिरा खातात, नाही तर असा साखरेचा शिरा आमच्या घरी कोणीच नाही खात. चला तर याच्यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी ओतून घेऊया. थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आपण याला मध्य आचेवर. तर हा आपला शिरा रेडी आहे. हा मऊ लुसलुशीत होतो, प्रसादातील शिऱ्यासारखाच. मी दूध वगैरे नाही ॲड केले.